सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश। बघा, मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं दिली आणि आणखी काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्यायची आहेत। बघा, लोकांचे अनेक प्रश्न येत आहेत। जेवढं मला जमतं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला उत्तरं देतो आहे, पण ती थोडक्यामध्ये। पण ती उत्तरं मनापासून ऐका आणि ते मनावर बिंबवा आणि जे मी सांगेल त्याचं व्यवस्थित आत्मपरीक्षण करा। बघा, असो, आता मी कालच्या व्हिडिओमध्ये 7 प्रश्नाची उत्तरं दिली। आता जे पुढचे प्रश्न आहेत, तर एकाचा असा प्रश्न आहे, माझ्या आईचे शिष्य ते माझे गुरु होऊ शकतात का? कारण आई गुरु झाली असती, पण आईला आता चौकावर बसायचं नाही, कारण आता वडील वारलेले आहेत म्हणून। बघा, हा तुम्ही प्रश्न केलाय, उत्तम आहे, काय हरकत नाही। बघा, आता जे तुमचे वडील वारलेले आहेत म्हणून तुमची आई परत गादीवर बसत नाही आहे। बघा, असं काही नसतं। वडील वारले म्हणून आईने गादीवर बसू नये आणि लोककल्याणाचं कार्य खुंटवावं हे पण योग्य नाही आहे। जर त्यांना त्यांच्या गुरूंनी अधिकार दिलाय तर त्यांनी गादीवर बसावं आणि लोककल्याणाचं कार्य करावं, येते लक्षामध्ये। कारण की भक्तीला मोजमाप नसतो। कोणाची साधना कशी असते, कुठल्या पद्धतीची असते, हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही। हे सगळं गुरुतत्वावर ठरलं जातं। शिष्य किती योग्यतेचा आहे, त्याचा विश्वास किती त्याच्या गुरूंवर दृढ आहे, आणि जर त्याच्या गुरूने त्याला ती गादी दिली असेल, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, जर स्त्री असेल, समजा तिचा नवरा वारलेला तरी असेल, तरीही ती त्या गादीवर बसू शकते, लोकांना मार्गदर्शन करू शकते। येथे लक्षामध्ये पहिला हा डोक्यातनं भ्रम काढायचा। कारण की ईश्वर कधीही असं सांगत नाही ज्याचा नवरा वारला म्हणून त्याने गादीवर बसू नये। ठीक आहे, सवासीन बाबा, ते काय घटना घडल्या त्यावेळेस, पण त्यांना आता काही लोकांनी त्याच्या अफवा पण इतक्या केल्यात तर महिलांना खूप दूर लोटायचा प्रयत्न केलेला आहे। पण असं काही नाही आहे। महिला भक्तिमार्ग करू शकतात, मग तिचा नवरा असो किंवा नसो। याच्या लक्षामध्ये देवानी स्त्री आणि पुरुष याच्यात फक्त लिंगभेदाचा फरक आहे। पण लक्षात ठेवा, आतली ज्योत एकच आहे, म्हणजे आत्मा एकच आहे। त्याच्यामुळे पहिला हा भेद गाडून टाका आणि जे काय तुमची सेवा असेल ती तुम्ही करा। आणि तुमचा प्रश्न आहे, जे तुमच्या आईचे शिष्य आहेत त्यांच्याकडनं तुम्ही दीक्षा घेतली ती चालेल का? हो, तुम्ही घेऊ शकता। जसं ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या बंधूंकडनं जी दीक्षा घेतली, म्हणजे निवृत्तीनाथांकडनं दीक्षा घेतली, ती भावाकडनंच घेतली आणि भावाला वडील असं म्हटलं गेलेलं आहे, मोठ्या भावाला। मग त्या पद्धतीने तुम्ही दीक्षा घेऊ शकता, असं काही नाही आहे। म्हणून मनामध्ये असा कुठलाही तर्कवितर्क आणू नये। बिंदास तुम्ही दीक्षा घेऊ शकता आणि पुढे चालू शकता, जर तुम्ही इतर कोणाची दीक्षा घेतली नसेल तर, बरं का। जर दीक्षा घेऊन आणि परत दीक्षा घेणे हे योग्य नाही आहे, शिक्षेस पात्र होतो माणूस। येत्या लक्षामध्ये एकच आई असती, सावत्र आई कधी होत नसते, ती त्रासच करत असते। म्हणून जिनी जन्म दिलाय त्याच आईला महत्त्व आहे। म्हणून ज्याच्याकडनं आधी जो गुरुमंत्र घेतलेला आहे तुम्ही, त्याच गुरूंना भजावा। जर तुम्हाला गुरुमंत्र झाला नसेल तर तुम्ही त्यांच्याकडनं दीक्षा घेऊ शकता। आलं लक्षामध्ये? काय हरकत नाही। पुढचा प्रश्न आपण आता मांडूयात। तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल। आता जो प्रश्न आहे, जी लोक खूप पाप करतात व खोटे बोलतात त्यांना पुढचा जन्म
कुठला भेटतो? बघा, हे त्या व्यक्तीवर ठरलं जातं. आता ह्या युगामध्ये इतके नास्तिक वाढलेले आहेत, तर देवदिकांनाही मानत नाहीत, स्वतःच्या मनाचं करतात. पहिलं म्हणजे तुमच्या कुळामधूनच, तुमच्या घराण्यामध्येच भक्ती मार्गाचं वातावरण असावं लागतं, तरच तुमच्या घरामध्ये येणारी पिढी ती भक्तिमय होते. अन्यथा नाहीतर ते नास्तिक व्हायला लागतात आणि मग ते देवाला मानत नाहीत आणि श्रद्धा काय हेही त्यांना समजत नाही आणि अंधश्रद्धा अशाच पद्धतीने म्हणत ते काही काळ असे चालत राहतात आणि मृत्यूच्या आहारी जातात आणि नरकाच्या वाटेला जातात. पण आता हे पाप पुण्याचा जे काय तुम्ही सांगितलेलं आहे, आता मी सांगितलं, बघा प्रत्येकाच्या कर्मानुसार ठरतं. एखादी महिला जर एखाद्याची कोणाची निंदा जर भिंतीला कान देऊन ऐकत असेल तर तिला पालीचा जन्म असा मिळतो. येथे लक्षामध्ये आपल्या जे शास्त्रामध्ये साधू संतांनी जे सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे. आणि अशा पण काही गोष्टी असतात, तर एखादा व्यक्ती काही घाणगुण खात असेल, या मांस मच्छी अनेक काय गोष्टी खातात, या आपल्या गरुडा पुराणांमध्ये पण या घटना लिहिलेल्या आहेत, तर त्याला त्याच्या पद्धतीने जन्म कसा क्रूर वागतो तर त्या पद्धतीने त्याला जन्म ठरला जातो. बघा, सांगायला गेलं तर भरपूर अनेक जन्म आहेत. सर्पाचा जन्म मिळतो, डुकरात जन्म मिळतो, कोंबड्यात जन्म मिळतो. समजा बघा, एखाद्या बोकडाला कापलं तर त्याला पुनरपी जन्म बोकड्याचाच मिळतो आणि तो त्याच पद्धतीने त्याला कापलं जातं. अशा काय घटना घडतात. आलं लक्षामध्ये? एखाद्याला कोंबड्याला कापलं तर त्यालाही तसाच जन्म मिळतो आणि त्याच पद्धतीने त्या योनीमध्ये जाऊन भोग भोगायला लागतो आणि त्याला पण त्याच पद्धतीने कापलं जातं. एखाद्या सर्पाला मारलं तर त्याच पद्धतीने त्यालाही तोच जन्म मिळाला जातो. अशा काय बऱ्याच काय घटना आहेत. तर तुम्ही जर पाहायला गेलं तर खूप काय असतं. नरकप्राप्ती होते, अनेक काही, एखादा जर वाईट कर्म करतो, स्त्री भोग करतो, या एखादी स्त्री परपुरुषाच्या नादी लागते, तर त्यांना पण अशी काय जन्म मिळतात. वटवागळे जन्म मिळतो, कोणाला वेगळा जन्म मिळतो. म्हणजे असे काय बरंच काय आपल्या ग्रंथपुराणांमध्ये लिहिलेले आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणून हे पाप पुण्य जे आहे, म्हणून पुण्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. म्हणून प्रत्येकाने सत्कर्म करावी. बघा, भगवंताचं नाम घ्यावं, म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम घेत राहा, तर आपल्या हातातनं. म्हणून त्याच्यासाठी काय असावं लागतं माहिती आहे का? गुरुप्राप्ती असावी लागते. जर ज्याच्या मागे गुरुतत्व नाही त्याला हे ज्ञान अवगतच होत नाही ना, आणि त्याला ते समजतच नाही आपण काय पाप पुण्य करतो, हे त्याच्या बुद्धीच्या पलीकडे असतं. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, जे तुमचे कोणीही गुरु असतील, या तुम्ही त्यांना मानत असाल, दीक्षाही घेतली नसेल तरी तुम्ही त्यांना विचारू शकता. तुम्ही जर मनोभावे त्यांना मानत असाल तर त्यांना तुम्ही प्रश्न करा, ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात. तरीही तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला सांगितले कोणाला काय जन्म. आता बघा, व्हिडिओ खूप मोठा होईल, आपल्याला बरेच प्रश्नाचे उत्तरं द्यायची आहेत. त्यासाठी मी तुम्हाला एक दोन मी सांगितले. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ती शिक्षा ठरली जाते, तो काय कर्म करतो. याच्या लक्षामध्ये एखादा मांस मच्छी घाण गुण काही कर्म खातो, ज्याला देवांशी वेळ नाही, या उपासना या देवांना नाव ठेवतो, त्याला डुकराचा जन्म मिळतो. येते का लक्षात? मग तो चिखलामध्ये लोट राहतो, लहान मुलाच्या ढोणाकालचा गू खात राहतो. हे सगळ्या काय घटना घडतात बरं का. हे सत्य आहे, याच्यात कुठली असत्य हे नाही आहे. पण आता अशा लोकांच्या बुद्धीच्या पलीकडे त्याच्यातही लोक वितर्क करतात आणि तर्कवितर्क करण्यासाठी हा अध्यात्म मार्ग नाही आहे. अध्यात्म मार्गात सरळ व्यक्ती असावा लागतो आणि भक्ती मार्गातला व्यक्ती असतो, ज्याच्या अध्यात्म मार्गाची पिंड आहे त्यालाच ह्या गोष्टी समजू शकतात. नास्तिकांना नाही समजू शकत, कारण ते विज्ञान वेगळं आलं आणि अध्यात्म वेगळं आलं. आलं लक्षामध्ये? जे विज्ञान युगामध्ये जगतायत ते तात्पुरतं आहे. जोपर्यंत तुमचं आयुष्य तोपर्यंत तुम्ही जगाल, त्याच्यात अडकून परत जन्म मृत्यू होत राहतो. पण अध्यात्म मार्ग जर कराल त्या मृत्यूच्या बाहेर तुम्ही पडले जाता, म्हणजे तुम्हाला गती मिळाली जाते. अशा काय घटना असतात. असो, आता जो काय पुढचा प्रश्न आहे त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देतो. प्रणाम महाराज, घरी सूतक असेल तर स्त्रियांनी कुंकू टिकली लावू नये असे म्हटले जाते. काय हे शास्त्रोक्त पद्धतीने योग्य आहे? कृपया या प्रश्नांचे मार्गदर्शन करावे. या प्रश्नांचे उत्तर दिले तर कित्येक लोकांच्या मनातील प्रश्न सुटतील. बघा, आता जे काय हा प्रश्न मांडला आहे, आता आपल्या शास्त्रामध्ये तर लिहिलेलं आहे सूतक पाळावं. येत्या लक्षामध्ये
सुतक पाळावं तर हे सांगितलेलंच आहे. 10 दिवस झालं तर डोक्यावरनं पाणी घेऊन महिला पण कुंकू लावू शकतात, टिकली लावू शकतात, पुरुष पण गंध लावू शकतो, परत नवीन कपडे प्रदान करू शकतो, म्हणजे घालू शकतो. हे काही गोष्टी आहेत. सुतक पाळायचं म्हणजे काय, ते दुःख व्यक्त करायचं. ते वाटायला पाहिजे ना आपल्या घरात कोणतरी गेलं आहे बाबा. नाहीतर आज आता गेला आणि लगेच आम्ही कुठेतरी भोजन करतो आहे, जेवतो आहे, हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे ते नियम आखून दिलेले आहेत फक्त. पण असं नाही आहे, तुमच्या कुळात पण ठरलं जातं तुमच्या किती जवळचा व्यक्ती आहे, किती लांबचा व्यक्ती आहे. समजा एखाद्या घरातला जर सदस्य वारलाच, त्याच्या घरातल्यांनी किमान तरी ते दुःख पाळावं. मग कुठे मंदिरात जाऊ नये, मंदिराच्या बाहेरनं तुम्ही दर्शन घ्यावं, असं शास्त्रात लिहिलेलं आहे. तुम्ही कुठल्या शुभ कार्याला जाऊ शकत नाही 10 दिवस 13 दिवस. आता कोण पाळते मला सांगा तुम्ही. सगळे त्या पद्धतीने वागतायत. एक दिवस झालं तरी लगेच दुसऱ्या दिवशी माणूस कामावर जातो तर कणाकण जेवतो, टेन्शनच घेत नाही. अरे बरोबर आहे त्याचं, पण जो जन्माला येतो तो मरणारच आहे. ह्या जगात कोण जगणार आहे? जो रडतो तोही मरणार आहे. पण हे त्यालाच कळत नाही बाबा आपण कोणासाठी रडतोय, का रडतोय. म्हणून बघा, ज्यावेळेस एखादा मृत व्यक्तीला घेऊन जातात त्यावेळेस काय म्हणतात, राम नाम सत्य हे. स्वतःच्याच मुखातनं वतात का नाही सगळेजणे, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. काय म्हणतात, एवढं सगळ्यांना कळतं राम नाम सत्य, बाकी सब झूठ है. सगळ्यांना माहिती आहे सगळं खोटं, ही माया आहे. आपण राहतो, प्रपंच, मुलं बाळं, हे प्रॉपर्टी, दुनियादारी सगळं एक दिवशी तर सोडायचं आणि निघायचं आहे. मग तुम्ही 100 एकर जमीन करा, 200 एकर जमीन करा, 10 एकर जमीन करा, 20 एकर जमीन करा, या 4 फ्लॅट घ्या, 5 फ्लॅट घ्या, या फॉर्च्युनर घ्या, BMW घ्या, हे तेवढ्यापुरती मजा आहे तुमची फक्त. पण ते कुठल्या पद्धतीने तुम्ही कमवताय ह्याला पण खूप महत्त्व आहे. तुम्ही वाम मार्गाकडनं कमवताय का कष्टाने कमवताय ह्याला पण खूप महत्त्व आहे. म्हणून देवाने सांगितलेले 2 कर्म आहेत, चांगलं आणि वाईट. मग तुम्ही वाईट कर्म करता का चांगली कर्म करताय याच्यावर ठरलं जातं. वाईट कर्म केली तर तुम्हाला 100% नरकप्राप्ती आहे. मग म्हणून सांगतात ना, राम नाम सत्य आहे बाबा, भजन बिजन गात जातात, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मग एखादा पाप करून गेला तरी काय लिहितात, वैकुंठवाशी, कोण बोलतो कैलासवासी, कोण बोलतो स्वर्गवासी, पण कोण बोलत नाही नरकवासी. सगळ्यांना माहिती आहे पाप कर्म केले, पण आता काय ते शब्द आहेत म्हणून बोलायचे, लोकही मागे हसतात, अशी अवस्था आहे. पण माझं एकच मत आहे, ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुंकवाचा प्रश्न आहे. म्हणून हे कुंकू ज्या घरातले सदस्य असतील त्यांनी ठीक आहे बाबा, दुःख म्हणून आपल्या घरात एखादा व्यक्ती गेला आहे बाबा, चेहऱ्यावर सगळ्यांच्या दुःख होतं म्हणून काही लोक आता असं काय कुठे मला दिसत नाही बायांनी कुंकू लावू नये म्हणून त्याच्यात पूर्ण असं काय सार सांगितलं नाही कुंकू काय लावावं, कशामुळं लावू नये, अमुक लावू नये, तमुक लावू नये, मग अशाने दुर्घटना घडते का, अमुक घडते का, तमुक, असं काही नाही आहे बरं का. फक्त ते दुःखासाठी ते सुतक पाळावं. म्हणून स्त्रिया हळदी कुंकू या टिकली लावत नाहीत. पण ते कोण तुमचे नातेवाईक जर असतील, घरातल्यांनी करू नये, बाहेरच्यांनी तुम्ही तुमचे हळदी कुंकू तुम्ही लावू शकता. बघा, जी सवासीन आहे, सुवासीन काय म्हणतात ती आहे, तिचा नवरा जिवंत आहे. नवरा जिवंत असताना कपाळावरचं कुंकू पुसू नये, कारण त्या नवऱ्याचं आयुष्य कमी होतं. कुंकवात खूप ताकद आहे, त्याच्यावर विघ्न येतात, संकट येतात. म्हणून या कुंकवाला खूप ताकद आहे. येते लक्षामध्ये, जे कुंकू आहे ते त्या कुंकू जे तुम्ही लावतात त्याच्यावरतीच तुमच्या नवऱ्याचं आयुष्य ठरलं जातं. म्हणून स्त्रीला, आदिशक्तीला खूप महत्त्व दिलेलं, ती जगज्जननी असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ज्यांच्या घरातले असेल त्यांनी सुतक पाळावं. घरातलं जे कुटुंब आहे 4 भिंतींच्या आतलं, त्यांनी त्यांचं सुतक पाळावं. अख्ख्या गावकरी पाळायची काही गरज नाही आहे. आणि अख्खी गावकी तरी कुठं पाळते, पाहताय ना तुम्ही. कोण राहतं ज्याच्या घरात आता सकाळी व्यक्ती मिळेल तर संध्याकाळी माणूस शेतात पाणी भरायला जातो. कोण थांबणार बाबा पीक जळायचं माझं, या कोण थांबणार बाबा माझी नोकरी जायची, मला सकाळीच कामावर जायचं. ह्या जगात कोणला वेळ आहे आता. म्हणून प्रत्येकाला रे नाटकं बंद करा. त्यापेक्षा त्या व्यक्तीला सुटका कशी मिळेल ते पहा तुम्ही. जो गेला त्याचं दुःख करू पण नाही, आपल्या शास्त्रातही सांगितलेलं आहे. उलट त्याला आनंदामध्ये पोचवा.
आणि एखादे दोन भागवताचं पारायण करा त्याच्या नावाने, म्हणजे त्याला सुटका मिळेल. काय विधिक्रम असेल वैदिक पद्धतीने ती करा तुम्हाला वाटलं तर आपल्या शास्त्रानुसार. पण ते पैसे खर्च करण्यापेक्षा घरातल्या घरात तुम्ही गुरुचरित्र पारायण करा, नवनाथ भक्तीसार करा किंवा भागवताचं वाचन करा, त्याचे जो संकल्प आहे त्या पद्धतीने करून. काय नाही, सुटका मिळते, असं काही घाबरायचं कारण नाही. कारण की तुम्ही ज्या महाविष्णूला, जो महाविष्णू पालनपोषण करतो त्याच्यापासूनच हे प्रेत पित्र तुमची मोकळी होतात, हे त्याच्यापासूनच होतात. त्याचीच उपासना करायची, तोच तुम्हाला बाहेर काढणार, म्हणजे भगवान दत्तात्रय, भगवान श्री स्वामी समर्थ महाराज. आलं लक्षामध्ये. मला एवढा विचार करायचा नाही. कारण की ज्याचे पतिदेव जिवंत आहेत त्यांनी कुंकू कपाळाला लावा, माझं एक मत आहे, हे माझं वैयक्तिक मत आहे. ज्याच्या घरामध्ये जी काही लोक गेले असतील त्यांनी ते नियम पाळावे, मी नाही म्हणत नाही, काही शास्त्रातही लिहिलेलं आहे त्या घटना. आणि कोणाचं सुतक पाळू नये. बघा, फार घरातला असो किंवा बाहेरचा असो, जो व्यक्ती स्वतःहून फाशी लावून घेतो अशाचं सुतक पाळू नये. जो व्यक्ती स्वतःहून पाण्यामध्ये उडी मारतो, जीव देतो, अशाचं पण सुतक पाळू नये. जो व्यक्ती स्वतःहून जाळून घेतो अशाचं पण सुतक पाळू नये. हे मी नाही, शास्त्र सांगते. आलं लक्षामध्ये. आणि जो व्यक्ती विष घेऊन मरतो स्वतःहून त्याचं पण सुतक पाळू नये. म्हणजे वगैरे वगैरे अनेक काय प्रकार आहेत असे. जो स्वतः गाडी खाली जीव देतो, म्हणजे आत्महत्या स्वतःहून करतो, जो घरातच फाशी लावून मरतो स्वतःहून, अशाचं पण सुतक पाळू नये असं आपलं शास्त्र सांगतं. कारण त्या व्यक्तीला गतीच नाही ना, मोकळीच नाही, त्यांनी स्वतःहून तो प्राण दिला, ईश्वराचा अपमान केलेला आहे. म्हणून ईश्वरी त्याला मुक्ती आणि मोक्ष तुम्ही कितीही करा, त्याचा त्रिपिंड श्राद्ध करा, अमुक करा, तमुक करा, नारायण नागबळी करा, या किती उपासना करी तरी तो व्यक्ती सुटत नाही. येते लक्षामध्ये. त्याला पहिला जन्म मिळतो पिशाच्च, म्हणजे भूत असा पिशाच्च मिळतो आणि 1000 वर्ष भटकत राहतो. म्हणून त्याचं तुम्ही कितीही काय केलं तरी ते व्यर्थ आहे. जोपर्यंत ईश्वराला दया येत नाही, तो 84 लक्ष भोगत नाही, त्याची कर्म भोगत नाही, तोपर्यंत त्याला परत मानवदेह मिळत नाही, त्याला सुटका मिळत नाही. म्हणून आशांचे जे काय आहे विधिक्रम हा टाळला जातो, यांचा करून पण उपयोग होत नाही. कारण की स्वतः सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. ज्याचं आयुष्य पूर्ण होतं, जर त्याचा मृत्यू अटळ आहे, मग तो कुठल्या पद्धतीने जर गेला तेही सांगितलं, तर त्याचं तुम्ही दशक्रिया विधी करू शकता, 13वा करू शकता. त्याच्यानंतर तुमचं सुतक फिटलं जातं. मग अशा पद्धतीने त्या क्रिया चालतात. येते लक्षामध्ये. पण असं काय हरकत नाही. जे काय कोण सदस्य आहे तुमच्या जवळ लांब अशा पद्धतीने ठरलं जातं. सगळ्यांनीच आता या जगामध्ये तर कुंकू टिकली लावायचं तर कोण सोडत नाही. का समाजात फिरावं लागतं, तुम्ही टिकली लावू शकता. कारण की पांढऱ्या कपाळाने या जगात कोणच फिरू शकत नाही. आणि महिलांना जर कपाळ टिकली लावली नाही तर त्या महिलांच्या चेहऱ्याला ती शोभा पण देत नाही. कारण की टिकलीला खूप महत्त्व आहे. हा तुम्ही प्रश्न केला म्हणून मी सांगतो आहे. कारण की कुंकू हे सवाशींचं एक लेणं आहे खूप मोठं, आणि तो आधार आहे खूप मोठा. कुंकूच म्हणजे नवराच असंच समजा. मग नवरा जिवंत असताना मग तुम्ही कुंकू काढायचं का न काढायचं हे तुमच्या हातात आहे. माझं सांगायचं काम होतं ते. जे घरातले सदस्य असतील ते दुःख करावं म्हणून हे सगळ्या गोष्टींचा त्याग करतात. अन्न पाणी शिजवत नाही, कोरा चहा पितात, म्हणजे दुःख साजरं करायचं. म्हणजे गोड धोड हे त्या दिवसात 10 दिवसात काहीच खायचं नाही. बाहेरचे लोक आणून देतात, मग तुम्ही जेवा. मग ते काय जेवायचे थांबतात का ते त्याच्या संगती जातात? त्यांना जेवायचंच आहे का, त्यांना पण जगायचं आहे ना. फक्त जे काय आहे आता आपल्याला आखून दिलेले आपल्या हिंदू सनातन धर्मानुसार म्हणून पाळायचं आहे. एवढं घाबरायचं कारण नाही आहे. प्रत्येकाने नियम पाळणे गरजेचंच आहे. पण त्याला पण एक वेळ काळ नियम सगळ्या गोष्टी असतात. पण ते घरातल्यांनी पाळावं, बाहेरच्यांना मोकळी आहे. नंतर सगळेच जर असे फिरले बिनाकामी तर बोलले अरे काय झालं बाबा, आज कपाळाला कुंकू नाही, अरे नवरा जिवंत आहे, कोण काय बोलेल याची गॅरंटी नाही. आता अशा पतिव्रतानाऱ्या झाल्याच नसत्या. आपल्या अनुसूया माता म्हणा, अनेक काही ज्या आहेत इतक्या काय ज्या काय आपल्या सावित्री म्हणा, अनेक काही ज्या आहेत पतिव्रतानाऱ्या, उगाच नवऱ्याला कुंकवावरनंच जिंकलं त्यांनी. यमाला पण संकटात पाडलं हो. मग ते कुंकवाचं बळ लय मोठं असतं. येतं का लक्षामध्ये. म्हणून नवरा जिवंत असताना कोणीही कपाळावरची टिकली किंवा कुंकू काढू नये, एवढं लक्षात ठेवावं. येते लक्षामध्ये. म्हणून काय घाबरायचं कारण नाही. त्यांच्या घरातल्याने ते नियम पाळावे.
10 दिवस. त्याच्यानंतर मग स्नान करून काय त्याची विधिक्रम करून मग सगळ्यांनी त्या पद्धतीने हळद कुंकू काय लावायचं तेवढं लावा, काही हरकत नाही. मग त्यावेळेस ते दुःख 10 दिवसच पाळलं जातं, कोण वर्षभर पाळत नाही. पाळायचं म्हणून आता लोक पाळत आहेत. येते का लक्षामध्ये? कोणालाही काय इंटरेस्ट राहिलेला नाही, कोण जातं आहे कोण येतं आहे, अशी लोकांची अवस्था झालेली आहे. म्हणजे या जगात कोणीही असू दे, कोण एवढ्या दिवस राहू शकत ना जेवणाशिवाय, ना अन्न, त्याला अन्न तर ग्रहण करायचंच आहे. कोरा चहा पितोच ना दुधाचा प्यायला तर कोरा पितोच, जगायचं आहे बाबा त्याला. अशा काही घटना असतात, असं काय हरकत नाही. पण शास्त्रामध्ये लिहिलेले आहेत. पण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं नाही कुंकू का लावू नये म्हणून. हे लक्ष म्हणजे कुंकू का लावू नये याच्या मागचं कारणच माहिती नाही अजून. फक्त लावू नये, अमुक करू नये, तमुक करू नये, मग ते असं होतं तर काही होत नाही. जी सवाशीण आहे, जिचा नवरा जिवंत आहे, त्यांनी कपाळाला कुंकू लावावं. फक्त ते घरातले सदस्य सोडून, तेवढं कुटुंब सोडून फक्त, कारण ते दुःख तुम्हाला पाळायचं आहे म्हणून. बाकी सगळ्यांनी तुम्ही गंध लावा या कुंकू लावा, काही नाही. कोण समाज नाव ठेवतं, कोण या जगात सगळे एकाच माळ्यातले मणी आहेत, कोणाला काय फरक पडत नाही. बोंबलणारा बोंबलतो आणि तोच गुपचूप जाऊन कणाक्कन हाणून येतो आणि कपाळाला टिक्का लावून येतो. आलं लक्षामध्ये? आणि तोच आपल्याला ब्रह्मज्ञान द्यायला लागतो. म्हणून या गोष्टींचा त्याग करा. नामाला महत्त्व द्या. कशाला महत्त्व द्या? नाम. मृत व्यक्तीकडे एवढं लक्ष देऊ नका. जो आला तो जाणारच आहे, त्याचं दुःख काही करायचं कारण नाही. दुःख केलं तर आपण काय त्याच्या संगती जाणार नाही. सगळ्यांना या विश्वामध्ये या निसर्गाचा भोग भोगायचा आहे आणि कर्म पण भोगायचे. कर्म भोगितल्याशिवाय इथून सुटका नाही. आता दिवस चांगला उद्याचा कसा येईल गॅरंटी नाही. म्हणून उन्हाळा हिवाळा पावसाळा येतच राहतो, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. म्हणून हा विचार मनातनं काढून टाकायचा. बिंदास तुम्ही हळद कुंकू म्हणून आख्या काय गावातल्यांनी पाळायची काही गरज नाही आहे. मग देव मान्यता देत नाही ना, अमुक देव, सगळ्या देवाला काय घेणे, त्याने स्त्री आणि पुरुष घडवला. हे तुम्ही आम्ही नियम घडवलेल्या घटना आहेत या सगळ्या. येते का लक्षामध्ये? आणि म्हणून देवावर दोष द्यायचाच नाही. काय देवाला काय, ज्याचा भाव दृढ आहे, ज्याचा अनन्य भाव आहे, ज्याचा मोठा विश्वास आहे, तर ईश्वराशिवाय राहू शकत नाही. त्यांनी त्याच्या इष्टदेवताला सर्वस्व मानलेलं आहे. माझा कुळदैवत, माझी कुळस्वामिनी, माझं सर्वस्व माझ्या स्वामींजवळ आहे. तो माणूस सुतक असलं तरी मठात जाऊन दर्शन घेतो आहे, मग त्याला काय होतं आहे का? असे किती जण आहेत माहिती आहे का? काय आता किती जणांची नावं सांगू मी तुम्हाला. उलट महाराज अजून दयादृष्टी कृपादृष्टी करतात त्यांच्यावरती. कारण ते महाराजांना, म्हणजे त्यांनी महाराजांचं मुख नाही पाहिलं ना, त्यांना दिवसच चांगला जात नाही. का त्यांना महाराजांना रोज पाहायचंच आहे, एवढं प्रेम आहे स्वामींवरती. हा सगळा तुमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा खेळ आहे, बाकी काय नाही. या बघा, अध्यात्म मार्गात श्रद्धा आणि भाव यालाच महत्त्व आहे. बाकी किती तर्कवित, मी काय सांगितलं, शास्त्र एका बाजूला आणि गुरुतत्व एका बाजूला. आणि महाराज हे सद्गुरू आहेत, अख्ख्या जगाचे, अख्ख्या ब्रह्मांडाचे सद्गुरू आहेत, गुरु आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर काय या गोष्टी आहेत. तेच जन्म मृत्यू, कोणाला मोक्ष द्यायचा कोणाला नाही द्यायचा, आज्ञेविना काळा नाही, त्याला परलोकी ना भीती त्याला. कशाला काय घाबरायचं कारण नाही. जोपर्यंत त्यांना वाटेल तोपर्यंत तुमच्या हातात योग्य ते काम करून घेणार आहे. ज्या वाटलं आपला बोजा विस्तार आवरायचं, निघायचं इथून. महाराज बरोबर बटन दाबतात, चलो निघलं, तुझं काम झालं आता. ज्यावेळेस आयुष्य भरतं त्यावेळेस ते त्यांनी सगळं लिहिलेलं असतं आपल्या कपाळावर, या वेळेस तू जाणारच आहे, कोण राहणार नाही. या अटळ आहे. एखादा किती बोलला ना, अरे मी नाहीच राहणार. एखाद्या आयुष्यभर योग साधना या त्या करून आम्ही निरोगी आणि अचानकच सांगता अरे मेला बाबा हा. म्हणून लक्षात ठेवा, कितीही तुम्ही योग साधना करा, काही करा, या कलियुगामध्ये मृत्यू अटळ. माणूस त्याच्या आयुष्यापर जोपर्यंत आयुष्य लिहिलं तोपर्यंत जगतोच आणि ज्या वेळ आली त्यावेळेस जातोच. कितीही तुम्ही काही करा, तो 100 वर्ष जगल, 150 वर्ष जगल जास्त, पण मरणार तर एक दिवस तो मरणारच आहे. कितीही प्रयत्न करा तुम्ही, म्हणून याच्यातनं तो सुटणार नाही. आलं लक्षामध्ये? असेच काही घटना असतात. असो, मी सांगितलंच, तुम्ही काय लावू शकता, हळद कुंकू टिकली काय लावायची बिंदास लावा. त्यांच्या घरच्यांपुरतं ते मर्यादित आहे. त्याच्यामुळे काय अख्खं गाव उपाशी राहू शकत नाही. असो, किंवा अख्खं गाव टिकली या हळदी कुंकू लावू शकत नाही, सगळे लावतात. इथं माणूस मेला तर तिकडे वरात गाजवतात. बघताय ना तुम्ही, मग कसलं दुःखन काय आहे. आता कोण शास्त्र पाळतं आहे? अशी पण लोकं आहेत. आपल्या शास्त्रामध्ये आहेत तेवढे 13 दिवस पाळा, आणि जे ते घरचे असतील ते, बाकी त्यांच्या कुळातले जे असतील तेवढेच, आणि बाकी जे बाहेरचे असतील नातेवाईक बितेवाईक या काय, त्यांच्या बरंच काय कायचा जथ्था मोठा असतो. मग त्यांनी काही एवढं काही पाळायची काही गरज नाही आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू शकता. आता सांगायला गेलं तर बरंच नियम आहेत. आता आपल्याला पुढचे पण प्रश्न घ्यायचे आहेत.
आता असं सांगितलं आहे, महाराज आमच्याकडे शिवलिंग जागृत स्थान आहे. हनुमान जयंती यात्रा भरते. शिवलिंगाजवळ पुत्र प्राप्ती होते. प्राप्ती होते. ठीक आहे, काय हरकत नाही ना, उलट चांगलं आहे. नवस केला तर सगळीकडेच पूर्व असे बरेच ठिकाणे आहेत. जर तुम्ही गाणगापूरला गेला तिथेही महाराजांना विनंती केली तर पुत्रप्राप्ती होते. अक्कलकोटला गेला तर तिथेही तुम्ही प्रार्थना केली तर पुत्र प्राप्त होतो. हे कसं असतं आता बघा, याच्यामध्ये बऱ्याच काय घटना असतात. चांगले प्रत्येक तीर्थक्षेत्राला प्रत्येक देवस्थानाला वेगवेगळं महत्त्व असतं. तुम्ही कुठल्याही मठात गेलात तरी तुम्ही महाराजांना मनापासून जर प्रार्थना केली तरी महाराज तो आशीर्वाद देतात. समोरचा भाव किती मोठा ह्याला लय महत्त्व आहे. नुसतं जाऊन पुत्र प्राप्त होत नाही, येते लक्षामध्ये. जर एखाद्याला शारीरिक त्रास असेल, पुत्रच प्राप्त होत नसेल तर बरं का, 10 वर्ष 20 वर्ष मुलंच होत नाही, तर दोघांनाही शारीरिक आजार आहे, त्रास आहे, तर त्यांनी ईश्वराजवळ जावं, प्रार्थना करावी. मग शरीराच्या काय अनेक क्रिया तो घडवतो वेगवेगळ्या पद्धतीने, कारण की हा नाशवंत देह त्यानेच घडवलेला आहे. मग त्याच्या हातात आहे काय करायचं आणि काय नाही करायचं. तो पुरुषाला त्याच्या आशीर्वादाने योग्य त्या पद्धतीने आशीर्वाद देऊ शकतो. त्या पद्धतीने पुत्रप्राप्ती होऊ शकते. आलं लक्षामध्ये. असं काही नाही आहे. सगळीकडे देवाने अशा काही घटना घडवलेल्या आहेत. साधं छोट्या मंदिरात, गणपतीच्या मंदिरात गेलं, मनोभावे प्रार्थना केली तर तो ईश्वर पावतो. असं काही नाही हेच जागृत स्थान आहे तेच जागृत स्थान आहे. फक्त आपल्या दृष्टीचा खेळ आहे हा फक्त. आलं लक्षात. ज्याचा भाव मोठा तो कुठेही गेला तरी त्याला ईश्वर तिथं दिसणारच आहे. हे तुमच्या सगळं भक्तीवरती ठरलं जातं. असो, दुसरा प्रश्न घेऊया आपण. आता जे काय जीवनात त्रास आहे असा प्रश्न आहे. महाराज माझ्या जीवनात त्रास आहे, गाणगापूरला जाऊन आले तर चालेल का? काही हरकत नाही. त्याच्यात काय, कोणाचा सल्ला घ्यायचीच गरज नाही तुम्हाला. तुम्ही बिंदास गाणगापूरला जाऊ शकता. उलट उत्तम आहे, छान आहे, सुंदर आहे. उलट महाराजांचं दर्शन घेतलं तर एक आनंद, तीर्थयात्रा केली तर एक आनंद पण मिळतो, आपल्या कर्माचा पण विनाश होतो आणि आपल्याला योग्य तो मार्ग पण दिसला जातो. अहो, त्या भूमीत पाऊल ठेवलं तरी आपल्या अनेक संकटं निघून जातात. कारण महाराज गाणगापूरमध्ये अनवाणी फिरलेले आहेत. कितीतरी वर्ष महाराजांनी तिथं कार्य केलेलं आहे आणि महाराज अजून पण तिथे आहेत, येते लक्षामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास गाणगापूरला जा, तुमच्या मनातली इच्छा तिथे व्यक्त करा, काही हरकत नाही. संगमात जा, स्नान करा, औदुंबराला 108 प्रदक्षिणा मारा, 108, 7.5 अशीच निघून जाईल तुमची. कळणार पण ना माझ्या जीवनामध्ये कसा बदल झाला. जर तुम्ही तिथे जर काही दिवस आठवडाभर राहिले, रोज 108 प्रदक्षिणा मारल्या ना, अहो सगळ्या बाधा वेदा सगळ्या अशाच निघून जातात. तर महाराज स्वयंभू तिथे आहेत ना, काम करणार थोडी बाबा भगत आहेत, स्वयंभू महाराज आहेत. हे बाबा भगत फक्त निमित्त आहेत, स्वतःचा मोठेपणा गाजवण्यासाठी, ज्ञान पाजळण्यासाठी. बाकी काही नाही. त्यांना सगळ्यांना महाराजांनीच बसवलं आहे तिथे. असं काही नाही आहे. आता एवढे मी भाषण ठोकतोय ते कोणाची कृपा? स्वामी महाराजांचीच आहे. मी स्वतःला पण याच्यात घेतो. मी काय एवढा मोठा लागून नाही गेलो, कारण मला सवयच नाही मोठेपणा करायची. माझ्या दरबारात जर तुम्ही आलात ना, माझा दरबार कसला, मी कोण नाही हो, माझा अंत आहे. हे स्वामींच्या जर तुम्ही मठात आला तर त्यावेळेसच तुम्हाला कळेल मी काय आहे ते. कारण मी कोणाला जास्त महत्त्व पण देत नाही आणि जास्त बघत पण नाही, विचारत पण नाही. कारण की मला विचारायला लागले तर माझा मोठेपणा व्हायचा आणि माझा अहंकार वाढायचा. त्यापेक्षा बाबांना तुम्ही स्वामी चरण पकडा, त्यांची सेवा करा, काम करणारे ते आहेत, मी कोणी नाही आहे. म्हणून मी माझ्याजवळ जास्त ओढून घेत नाही. बाबांना मी लांबच ठेवतो, कारण करणारे स्वामी आहेत. आलं लक्षामध्ये. म्हणून बिंदास गाणगापूरला जा आणि आनंदात महाराजांची सेवा करा, सगळं छान होईल. काही चिंता करायची गरज नाही. तिथं जी मनोकामना तुम्ही मनामध्ये व्यक्त कराल ती महाराज अशीच पूर्ण करतात. फक्त तुमचा भाव तेवढा दृढ आणि विश्वास तेवढा मोठा पाहिजे. आलं लक्षामध्ये. आता जो दुसरा प्रश्न आहे, आता जो मी आता घेतले हे प्रश्न, आता हे गाणगापूरचं जे प्रश्न घेतलेत बघा. आता बाकीचे प्रश्न आपण उद्या घेऊया. आता वेळ आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळे बाकीचे मी प्रश्नाचे उत्तर उद्या बघा. एवढी प्रश्न आहेत ना, तर कधी कधी मी विसरून पण जातो. कारण मी बघा नुसतं काय प्रश्न द्यायलाच बसलेलं नाही, मला अनेक पण कामं आहेत. मी बाहेर पण असतो, इकडे तिकडे पण जात राहतो, तीर्थयात्रेला जात राहतो, अनेक काही ठिकाणी जात राहतो. त्याच्यामुळे मला कधी कधी वेळ पण नाही मिळत. पण तरीही त्या वेळात वेळ काढून तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवरती मी आलेलो आहे आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला देतो आहे.
म्हणून ही उत्तर मी हळूहळू देईल. काही लोक बोलतात महाराज आमच्या प्रश्न उत्तर नाही भेटलं. बाबा परत तो प्रश्न पाठव आणि व्यवस्थित पाठव, मला समजेल अशा पद्धतीने पाठव. कधी कधी मराठी भाषा कधी कधी हिंदीमध्ये पण येतं, ते चुकलं जातं, ते समजत नाही मला जे काय तुम्ही टाकतायत ते. कधी काना मात्रा या त्या सगळ्या गोष्टी चुकतायत, त्याच्यामुळं मला समजत नाही तुम्ही काय प्रश्न मांडलाय. तो व्यवस्थित मांडा म्हणजे मला लक्षात येईल आणि मग मी तुम्हाला उत्तरं देईल. आलं लक्षामध्ये? अशा काय गोष्टी आहेत. आणि तुम्ही चिंता करू नका, ज्यावेळेस तुमच्या प्रश्नाचं समजा तुमचा प्रश्न मी मांडला नसेल तर परत मला पुनरपी तो प्रश्न पाठवा तुम्ही, मी त्याचं 100% तुम्हाला उत्तर देईल, त्याची चिंता करू नका. आलं लक्षामध्ये? आणि पर्टिक्युलर ॲड्रेस मागतोय मी, ॲड्रेस माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवरती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्यावरती चॅनेल आहे, चॅनेलवरती ते आपला ॲड्रेस आहे, सगळे ॲड्रेस आहे. सकाळी गुरुवारच्या दिवशी सकाळी 10 वाजता मार्गदर्शन होतं, ते बघा तुम्ही पहिलं. आलं लक्षामध्ये? असो, आत्तापुरतं एवढंच. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ, शिवगोरक्ष आदेश.